यस. आज आपण बघणार आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा थर्ड लेक्चर, दॅट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय काय बघणार आहे ह्या लेक्चरमध्ये बघा. आज फर्स्ट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, देन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. काय बघायचे? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. And next, state function and path function. So starting from extensive property. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे नेमकी काय प्रॉपर्टी बघा. ही काय प्रॉपर्टी आहे? कुणाची आहे प्रॉपर्टी? केमिकल थर्मोडायनॅमिकची सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढला, प्रॉपर्टी वाढत चेंज होते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कमी केला, प्रॉपर्टी चेंज होते. म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. What is the extensive property? What is the extensive property? ही काय property which depends on amount of matter. बघा, जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? एक्सटेन्सिव्ह. कसली? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये किती प्रॉपर्टी बदलली ती किंवा अमाऊंट बदलली की प्रॉपर्टी बदलते. त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये अमाऊंट ऑफ मॅटर बदलला की प्रॉपर्टी बदलते. फॉर एक्झाम्पल, लेंथ, मास, एरिया, व्हॉल्यूम, वर्क, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. दीज आर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कोणकोणत्या? लेंथ, मास, एरिया, व्हॉल्यूम, वर्क, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. दीज आर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून असते. प्रॉपर्टी which depends on amount of matter present in system is called extensive property. नेक्स्ट भाग आहे तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटर किंवा क्वांटिटी ऑफ मॅटर बदलल्या की प्रॉपर्टी बदलत नाही. उदाहरणार्थ, आता टेम्परेचर, समुद्रातलं पाणी घेतलं, 1 चमचा पाणी घेतलं, त्याचं टेम्परेचर मेजर केलं. तांब्यावर पाणी घेतलं, त्याचं टेम्परेचर मेजर केलं. हांडावर पाणी घेतलं, त्याचं टेम्परेचर, तर टेम्परेचर बदलत नाही. म्हणजे टेम्परेचर डज नॉट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सो व्हॉट इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? ही काय प्रॉपर्टी विच डू नॉट डिपेंड, डिपेंड नाही कुणावर? अमाऊंट ऑफ मॅटर. कुठं? प्रेझेंट इन सिस्टीम. प्रेझेंट इन सिस्टीम. आणि याला काय म्हणा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड नाही. जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड नाही. म्हणजे टेम्परेचर, एक्झाम्पल लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, viscosity,
surface tension, angle of contact. बघा, क्वांटिटी बदलले तर ह्या अमाऊंट बदललं, अमाऊंट ऑफ मॅटर बदललं तरी ही क्वांटिटी बदलत नाही. ते पाणी जास्त घेतलं किंवा कमी घेतलं टेम्परेचर सेम राहतं. टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, viscosity, surface tension, angle of contact. These are the intensive property. So what is the intensive property? Property which do not depends upon amount of matter present in the system. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आहे थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. बघा, व्हॉट इज थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम? टाइम बदललं तरी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम बदलत नसेल तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं किंवा त्या सिस्टीमला थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. सिस्टीम इज सेड टू बी थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम if properties of system does not change with time. काय म्हटलं नीट बघा, काय इथं लक्षात ठेवायचं? if properties of system does not change with time. म्हणजे टाइम बदलला, सकाळी प्रॉपर्टी मोजली तीच राहिली, दुपारी मोजली तीच राहिली, 10 दिवसाने मोजली तीच राहिली, 1 वर्षाने मोजली तीच राहिली. म्हणजे टाइम चेंज झाला तरी प्रॉपर्टी बदलत नसेल तर त्या सिस्टीमला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. सो सिस्टीम इज सेड टू बी थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम इफ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम does not change with time. Definition लक्षात आली? System is said to be thermodynamic equilibrium if properties of system does not change with time. Time बदलला तरी प्रॉपर्टी बदलत नाही. And there are 3 types of equilibrium: thermal equilibrium, chemical equilibrium and mechanical equilibrium. काय? Thermal equilibrium, chemical equilibrium and mechanical equilibrium. नावातच आहे बघा, थर्मल म्हणजे टेम्परेचर. टाइम बदललं तरी टेम्परेचर बदलत नसेल. केमिकल इक्विलिब्रियम, टाइम चेंज झाला तरी केमिकल कंपोजिशन बदलत नाही. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, टाइम चेंज झाला तरी पोझिशन किंवा व्हेलॉसिटी बदलत नाही. म्हणजे डेफिनेशन कशी होते बघा. व्हॉट इज थर्मल? थर्मल म्हणजे टेम्परेचर. थर्मल म्हणजे if temperature of system does not change with time, then equilibrium is called thermal equilibrium. काय म्हणला बघा? If temperature of system does not change with time, then equilibrium is called thermal equilibrium. आता chemical equilibrium म्हणजे काय? If chemical composition, if chemical composition of system does not change with time, then system is called chemical equilibrium. Chemical composition म्हणजे काय? आपण दूध घेतलं बघा, सकाळी जसं दूध असतं तसंच दुपारी राहिलं, तसंच संध्याकाळी राहिलं, म्हणजे आतलं केमिकल कंपोजिशन चेंज झालं नाही. समजा दूध फुटलं, सकाळी आज दूध घेतलं आणि दुपारनंतर ते फुटलं, खराब झालं, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन बदललं. जर केमिकल कंपोजिशन बदललं नाही, टाइम बदलला तरी त्याला काय म्हणायचं? केमिकल इक्विलिब्रियम. सो इफ केमिकल कंपोजिशन ऑफ सिस्टीम डज नॉट चेंज विथ टाइम, देन इक्विलिब्रियम इज कॉल्ड केमिकल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? इफ पोझिशन किंवा व्हेलॉसिटी ऑफ सिस्टीम डज नॉट चेंज विथ टाइम, टाइम बदलला तरी पोझिशन किंवा व्हेलॉसिटी बदलत नसेल तर सिस्टीमला काय म्हणायचं? मेकॅनिकल इक्विलिब्रियम. एकच शब्द फक्त डेफिनेशन सांगतो. इफ टेम्परेचर ऑफ सिस्टीम डज नॉट चेंज विथ टाइम, देन इक्विलिब्रियम इज कॉल्ड थर्मल इक्विलिब्रियम. इफ केमिकल कंपोजिशन ऑफ सिस्टीम डज नॉट चेंज विथ टाइम, देन इक्विलिब्रियम इज कॉल्ड chemical equilibrium. If position or velocity of system does not change with time, then equilibrium is called mechanical equilibrium.
नक्की लक्षात राहिलं. आता आपल्याला बघायचं स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन म्हणजे काय बघा. स्टेट फंक्शन किंवा पाथ फंक्शन म्हणजे काय बघा. स्टेट म्हणजे व्हेरिएबल बघा. ए प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम डिपेंड्स अपॉन स्टेट ऑफ सिस्टीम. जर प्रॉपर्टी स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड असेल, if property of system depends upon state of system. बघा, एखादी प्रॉपर्टी कुठली असतात? केमिकल थर्मोडायनामिक्स, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि केमिकल कंपोजिशन. प्रॉपर्टी कोणकोणते असतात? प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स आणि केमिकल कंपोजिशन. आणि जी प्रॉपर्टी स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहे. स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे ही ए टू बी, म्हणजे रिएक्टंट पासून प्रॉडक्ट तयार झाला. ए पासून बी पर्यंत सिस्टीम गेली म्हणजे रिएक्टंट पासून प्रॉडक्ट गेला, म्हणजेच इनिशियल स्टेट. आणि ही काय? फायनल स्टेट. बरोबर. म्हणजे जी प्रॉपर्टी इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, नॉट ऑन द पाथवर नाही, त्याला काय म्हणायचं? स्टेट फंक्शन. व्हॉट इज स्टेट फंक्शन? ए प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम डिपेंड्स अपॉन स्टेट ऑफ सिस्टीम. स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. जी प्रॉपर्टी इनिशियल आणि फायनल स्टेटवर अवलंबून आहे म्हणजे स्टेट ऑफ सिस्टीमवर अवलंबून आहे, त्याला काय म्हणायचं? स्टेट फंक्शन. आणि जी प्रॉपर्टी बघा, इफ प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम डिपेंड्स अपॉन पाथ ऑफ सिस्टीम. जी प्रॉपर्टी पाथ ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहे त्याला पाथ फंक्शन म्हणायचं. आणि जी प्रॉपर्टी स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहे त्याला म्हणायचं स्टेट फंक्शन. नावातच आहे बघा, स्टेट फंक्शन. जी प्रॉपर्टी स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहे. पाथ फंक्शन, जी प्रॉपर्टी पाथ ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहे. म्हणजे इथून बघा, सपोज ए पासून बी पर्यंत आपण मूव्ह होतोय आपण, आणि हे वेगवेगळे पाथ आहे. ए पासून बी पर्यंत हा फर्स्ट पाथ आहे, हा सेकंड पाथ आहे आणि हा थर्ड पाथ आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत सिस्टीम जायला 3 पाथ काढले, पाथ 1, पाथ 2, पाथ 3. आणि हे जे फंक्शन ह्या पाथवर अवलंबून आहे त्याला म्हणायचं पाथ फंक्शन. सो व्हॉट इज द पाथ फंक्शन? If properties of system depends upon path of system. And what is state function? A property of system depends upon state of system. Clear? Thank you very much. Like करा, subscribe करा.